x square plus 5x 6x plus 5 equal to 0. यायला का लक्षात x square plus 6x plus 5 equal to 0. चला कॉपी करायला सोडवा. x square plus 6x plus 5 equal to 0. हा काय लक्ष द्या इकडं. गुणाकार किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन सांगा. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे मुलांनो. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे सांगा. आन्सर दिले काही जणांनी. मल्टिप्लिकेशन पाहिजे 6. ओके, व्हिडिओ इज क्लिअर. थँक्यू बेटा. आवाज येतो का क्लिअर, एकदा सांगा मला कोणीतरी. चला हो ओके, सर, येतोय. काय अडचण नाही. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन पाहिजे 5. हे जो असतो हा मल्टिप्लिकेशन पाहिजे. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे, 6. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे, 6. ओके. अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 5 येतो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन 6 येते. सांगा फॅक्टर. कोणते दोन फॅक्टर आहेत. 5 आणि 1 सर. 5 आणि कोणते 1. दोन फॅक्टर आहेत. 5 आणि 1. वैष्णवीने सांगितलं, तर 5 सिद्धेश्वरीने आणि 1. सांगितलं, पृथ्वीराजने सुद्धा सांगितलं. सुदर्शन नाम नव्हतास तू. ओके, प्रतीक्षाने सुद्धा सांगितलेलं आहे. ओके चला ठीक आहे, मी सांगतो. हा कशाचं काय बघा. तर 6 आणि 5 सर 5 1 5. सर ठीक आहे. आणि या दोघांची ऍडिशन किती येईल, 6. 5 आणि 1 6. मग हे 6 कट करायचं. x स्क्वेअर प्लस 6 च्या ठिकाणी किती लिहायचं, 5 प्लस 1 x प्लस 5 इक्वल टू 0. ठीक आहे. x स्क्वेअर 5 गुणिले x 5x 1 into x 1x म्हणजे नुसतं x प्लस 5 इक्वल टू 0. या दोघांमधून काय कॉमन निघेल सांगा. त्या दोघांमधून काय कॉमन निघेल. रितेश दिसत नाही का बेटा, एखाद्याची अडचण असेल. हो ठीक आहे. आवाज येतोय काही वेळा, आपण नंतर बोलतो सॉल्व्ह करून बघतो मी काय भानगड आहे. तर दोघांतून x कॉमन काढायचं. इथं राहिलं x, इथं किती राहिलं 5 प्लस या सर दोघांमध्ये पूर्ण काही वाईट सेम दिसायले नाहीये. हो. या दोघांमध्ये काही सेम नाहीये, तर इथं 1 लिहायचं. x आहे इज 5 आहे. या दोघांमध्ये काही सेम नसेल तर इथं 1 लिहायचं. आता काय येणार बघा, हा ब्रॅकेट सेम आहे. x प्लस 5 याचा न्यायचा एक ब्रॅकेट x प्लस 1. सॉरी, आपल्या ह्याच्यामध्ये 0 नाहीये, 0 लिहू नका प्लीज. लिहून घ्या. ओके, आता सगळं क्लिअर आहे का. बरं,
क्वेश्चन घेऊया. x स्क्वेअर प्लस 13x प्लस 14 सोडवा आता. हे किती जणांना येते बघू. x स्क्वेअर रितेश आजच्या दिवस ऍडजस्ट कर बेटा. व्हॉल्यूमचं माझ्या लक्षात येईन झाले काय भानगड आहे. सोडवा. अरे पृथ्वीराज सर्वांना दिसायला बेटा तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बघ. चला मुलांनी आन्सर दिलेले आहे. बघूया काय काय येतं. एक मिनिट मुलांनो वायफाय कनेक्ट करतो मी. वायफाय कनेक्ट नसल्यामुळं रेंज कमी येत असेल. आता फास्ट याने क्लिअर दिसायला का सांगा. आता क्लिअर आहे का. मी आता वायफाय कनेक्ट केलेला आहे. ओके सुदर्शन आता क्लिअर असेल बेटा. पृथ्वीराज तुझ्या काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुमच्या दोघांनी द्यायचा. आता सगळं नीट दिसतंय आणि ऐकू बघा काय येईल. x स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 13x हॅलो आवाज यायला क्लिअर सांगा मला एकदा. आवाज वाढला का. यस सर आवाज वाढला. आवाज वाढला. आवाज वाढला का. आवाज वाढला का. हॅलो हॅलो. ओके ओके. हो सर आवाज बी आला क्लिअर दिसायलाय. पाठवतो बेटा रेकॉर्डिंग काही अडचण नाही. अरे ते सरच बघा इकडे x स्क्वेअर प्लस 13x प्लस 14. आता मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 40. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे 13. असे कोणते दोन अवयव आहे ज्यांचा गुणाकार 13 येतोय आणि मल्टिप्लिकेशन सॉरी ऍडिशन 13. 8 पंच 40 8 आणि 5 किती 13. ह्याला कसं लिहायचं बघा x स्क्वेअर प्लस 13x 13 च्या किती लिहिणार 8 प्लस 5x प्लस 14 x स्क्वेअर 8 into x 8x 5 into x 5x प्लस 14. या दोघांतून काय कॉमन निघेल x. इथं राहिला x इथं राहिला 8. 5 आणि 40 कोणत्या पाड्यात येतात 5 च्या. 5 आणि 40 कोणत्या पाड्यात येतात. ओके प्रणव बेटा कळाले का. आवाज वगैरे क्लिअर यायला का प्रणव. ओके बेटा. आता 5x आणि 40 5 आणि 40 कोणत्या पाड्यात येतात सांगा. ओके बेटा येतोय. 5 आणि 40 कोणत्या टेबल मध्ये येतात 5 5 आणि 40 कोणत्या टेबल मध्ये येतात
चला 5 5 च्या. 5 ओके. कोणत्या टेबल मध्ये येतात 5 च्या. इथं लिहिणार मी 5 या साइन किती 85 40 5 8 दा 40. हे ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे तो एक लिहायचा x प्लस 1 याचा एक ब्रॅकेट तयार करायचा x प्लस. चला आता दुसरं देतो तुम्ही मला करून दाखवा x स्क्वेअर 20x प्लस 99 सोडवा x स्क्वेअर प्लस 20x प्लस 99 x square plus 20x plus 99. चिंता करू नका तुमचा सायन्सचा क्लास 6:45 ला चालू होईल सरांना मी सांगितलंय 7 ला चालू होईल का तुमचा सायन्सचा क्लास उशिरा चालू होईल ओके काही जणांनी आन्सर दिलंय चला अमोलला आन्सर दिलेला आहे प्रणव व्हेरी गुड बेटा कोणी बोलू नका कारण तुम्ही बोललेलं रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्ड होऊन बसेल वैष्णवी चला मी सांगतो बघा x square plus 20x plus 99 याला मला सोडवायचंय तर आपल्याला व्हेरी गुड समर्पण 99 मल्टिप्लिकेशन पाहिजे असं कोणते दोन आहे 11 9 99 11 आणि 9 ची बेरीज किती येते 20 पाहिजे ना x स्क्वेअर in bracket 11 plus 9 bracket के बाहर x plus 99 x square 11 ने x ला multiply 11x 9 ने x ला multiply 9x 99 या दोघांतून कॉमन काय निघेल x x स्क्वेअर मध्ये इथं करायला 1x ते x बाहेर आलं 11 आता 9 आणि 99 मधून 9 कॉमन निघतं कारण 9 ला 99 ला डिवाइड करू शकतो आपण हे 9 x हे 9 वजा 9 9 वजा 9 हे दोन ब्रॅकेट सेम आहेत x 11 एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x 9 आलं का सर्वांच्या लक्षात सांगा लक्षात आलं का विद्यार्थ्यांनो यस समजले यस समजलं ओके रुपे हे कोणी काही बोलू नका रे जे बोलेल त्याचा रेकॉर्ड होऊन बसते पुन्हा ओरडतात ओके प्रणव चला नेक्स्ट प्रॉब्लेम थोडासा चेंज करू पण ठीक आहे एक आणखी सोपा देतो तुम्हाला नंतर थोडंसं कठीण देतो x square plus 22x plus 107 सोडवा
एक्स स्क्वेअर प्लस 22x चला मुलांनी फॅक्टरचं पार्ट आहे पूर्ण सोडवत त्याला आता चला ओके आता येईल बघा 117 मल्टिप्लिकेशन पाहिजे असे कोणते दोन अवयव आहेत 13 आणि 9 13 9 17 वर्षे 13 9 ची बेरीज किती येते 22 हे येणार x स्क्वेअर हे जे 22 आहे त्याला असं लिहिणार 13 प्लस 9 ब्रॅकेटच्या बाहेर x 117 x स्क्वेअर 13 गुणिले x किती 13x 9 गुणिले x 9x 117 या दोघांतील काय कॉमन निघेल x इथे राहिले x 13 x बाहेर आले या दोघांतून कॉमन निघत असतं 9 9 ला 9 वजा 9 किती उरले 2 9 3 ला 36 ये सेम है इसका एक ब्रैकेट x plus 13 और x plus 9 okay student are you understood what I have told to you हमने आपसे क्या कहा वो समझ में आ गया अरे कोणी मला बोलू नका जे बोलत ते मला कळेल बघा रेकॉर्डिंग व्हायले जे कोणी बोलायले ते कळतंय आणि जे विद्यार्थी मला बोलतील त्यांना मी क्लासरूम काढून टाकेल काय स्वरूपीचं बोलू नका रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डेड असतो कुणीही बोलायचं नाही मला चला दुसरा क्वेश्चन देतो थोडासा तर लेवल वाढवतो बघूया किती लोकांना जमतं x स्क्वेअर प्लस 4x प्लस 117 आता मी पाहतो किती जणांना आहे x स्क्वेअर प्लस 4x प्लस 117 सॉल्व करा x स्क्वेअर प्लस 4x प्लस 117 बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेले आहे व्हेरी गुड व्हेरी गुड स्टुडंट बघा x स्क्वेअर प्लस 4x 117 मल्टिप्लिकेशन 13 आणि 9 117 पण मला किती पाहिजे 4 किती पाहिजे मला 4 मग जर मला 4 पाहिजे असेल तर दोघांची काय करावं लागेल सबट्रॅक्शन 13 मधून जर 9 गेले तर किती येतात 4 येतात हे काय येणार बघा x स्क्वेअर हे प्लस 4 च्या लिहायचं 13 मायनस 9x आता बघा तुमची प्रोसिजर सगळी करेक्ट आली का प्लस 117 प्लस 117 याला मी असं लिहू शकतो x स्क्वेअर 13x मायनस 9x प्लस 117 या दोघांमधून x कॉमन काढायचं
हा मुलांनो इथं मायनस लिहा प्लीज, या ठिकाणी मायनस लिहा. नंतर तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम आहे. मी दमादमानं लेवल तुमचं वाढवणार आहे, नंतर घेऊया मायनस. तुम्हाला जास्त डिफिकल्टी नको म्हणून केले. ते एक्स इथं बाहेर काढलं, मग या दोघांचं इथं राहिले एक्स प्लस इथं किती राहिले 13. या दोघांमधून किती कॉमन काढायचे सांगा मला. दोघांमधून किती कॉमन काढायचे? मायनस कॉमन काढायचं. किती कॉमन काढायचं? -9. हे एक्स मायनस घेतल्यामुळे ह्या मायनसचं काय आलं इथं प्लस. सर माइक ऑन करा. सर माइक ऑन करा. सब माइक ऑन करा ना. सर माइक ऑन करा. सर माइक ऑन करा. कोणीही माझा माईक हे करू नका बघा. आता केलं तर मार खाताल. मी त्या मुलाला कायमस्वरूपी ट्युशन मधून काढून टाकेन. चला एक प्रकार तुम्हाला शिकवायचा आहे मला. अरे माईक माझा ऑनच आहे रे. गीते तुझा बंद कर आवाज. बघा ज्या प्लीज माईक ऑन आहे माझा. आवाज यायला का आता? ठीक आहे, मी नवीनच प्रॉब्लेम घेतो. त्या प्रॉब्लेमला लिहिण्यासाठी दिला मी. पुढचा प्रॉब्लेम आहे x² + 11x + 13. चला याला सोडवा. x² तर आजच्या दिवस तुम्ही ऍडजस्ट करा. मी रेकॉर्डिंग पाठवून देईन याची. चिंता करू नका. प्लीज आजच्या दिवस ऍडजस्ट करा. किती वेळ राहिले? फक्त आता 5 मिनिट ऐका, नंतर आपण बघू. 30 गुणाकार पाहिजे, 30 मल्टिप्लिकेशन, 11 काय पाहिजे? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता ह्याला कसं सोडवणार बघा आपण. तर 6 पंच 30 x² 6 + 5x
plus 13 x square plus 6x plus 5x plus 30. या दोघांतून काय कॉमन निघेल x x plus 6 या दोघांतून काय कॉमन निघेल 5 मग 5 सक 30 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा आला सेम x plus 6 याचा एक ब्रॅकेट x plus 5. चला कळालं का मुलांनो सांगा मला एकदा मेसेज करून ओके पुन्हा व्हेरी गुड बेटा काही होत नाही हा काही मुलांचा अगोदर 5 येत असेल नंतर 6 येत असेल तर काही अडचण नाही तसं जमतं काही प्रॉब्लेम नाही ओके रितेश मुलांनो आज थोडा आपण ते कॅमेरा नवीन आणलेला आहे माईक नवीन आणलेली तर सेटिंग थोडीशी याला लक्षात वेळ आहे उद्यापासून तुमचं करेक्ट होऊन जाईल आता मी ट्रायल घेतो ओके स्टुडंट आजच्या क्लासची रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देईन ठीक आहे थांबूया आपण ओके बाय एवरीबॉडी